बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका उर्मिला पवार लिखित आत्मकथन आयदान, प्रकरण दुसरे. मोडक्याचा बंगला म्हणजे लेपर हॉस्पिटल. शहराबाहेर फेकलेलं. माझगाव, शीळ, मिरजोळे, केळे अशा अनेक गावांना घेऊन येणारा मोठा रस्ता जांभळाच्या झाडाशी मिळायचा. त्यावरून एस.टी. बस, मोटारी, सायकली, बैलगाड्या धुळा उडवत जायच्या आणि ओझेवाल्यांची त्रेधा तिरपीट व्हायची. गावची तालेवार मंडळी हा प्रवास लांबच्या रस्त्यानं पण बैलगाडीतून करायची. आम्ही आणखी काही अंतर तुडवत पाय ओढत राहायचो. आमचं घर वाटेवर होतं, त्यामुळे घर दिसलं की आम्ही धावत घरात शिरायचो. आमची आई हारे करंडे विणत अंगणात बसलेली असायची. आम्हाला घेऊन आलेल्या बायका लांबूनच ओरडून आईला वर्दी द्यायच्या. मास्तरने, वडील मास्तर होते म्हणून, पोरांना मी नीट सांभाळून आणलेलं लायजे, ती बघ कुठं चालली बिचालली नाहीत, बघून घे, नाही तर मागणं शिव्या दिशील म्हणत बाजाराकडे धावायच्या. डोक्यावरचं ओझं बाजारातल्या गल्ला बोळातून दारोदार फिरून एकदाचं विकून झालं की पुन्हा बाजार फिरून कुठे गूळ, तेल, चहापूड स्वस्त आहे ते बघून एवढ्या एवढ्याशा पुड्या टोपल्यात टाकून उरलेल्या पैशांतून मासे बाजारातून हलक्या प्रतीची मासळी, खारं, पोरांना चणे, चुरमुरे असं काही बाई घेऊन परतीच्या मार्गाला लागत. आम्ही परत गावाकडे निघालेल्या अशाच बायकांच्या सोबतीनं गावाला गेलेले असायचो. परतताना त्यांच्या डोक्यावर ओझं नसायचं. टोपली हलकी फुलकी असायची. काही जणी आमच्या अंगणात बसून विहिरीवरचं पाणी पिऊन मासे बाजारातून आणलेली चढवं, बारीक मासे काटक्यावर भाजून त्यासोबत भाकरी खाऊन निघायच्या. तर काहींना तेवढी सवड नसल्यानं त्या भाकरी मासा हातावर घेऊन रस्त्यानं खात खात घराच्या ओढीनं चालत राहायच्या. आत्ताही त्यांच्या गप्पा सकाळसारख्याच लंब्या चवड्या असल्या तरी त्या डोक्यावरच्या टोपलीसारख्या हलक्या फुलक्या असायच्या. त्यात बाजारात भेटलेले नातलग, त्यांची सुखदुःख, बाजारात झालेले मुली बघण्याचे कार्यक्रम, ठरलेली मोडलेली लग्न, पाठ अशा बातम्यांबरोबर भारी विकतानाचे, बाजारहाट करतानाचे अनुभव जास्त असायचे. आवाजात सकाळचा उत्साह नसायचा. या बोलण्याला टोपलीतल्या कुबट माशांचे, इतर कसल्या कसल्या पुड्यांचे, घामाचे वास आणि उतरत्या उन्हाचे रंग असायचे. सुपारी तोंडात टाकता टाकता एखादीला कोणीतरी विचारायचं, काय ग, इट्टोबाच्या देवलाशी ते लाल साडीवाले तुझी भारी घेतलं का नाय? मेली ग रांड घेणार. पानाची लाल भडक थुंकी पचकन उडवत ती सांगायची. तिला म्हटलं, लाकडं धुमासणारी नव, चांगली शिवारी आहेत, डबा डबा पिटतील. तर रांड निसती भाऱ्यावरनं तंगडी वालून गेली. मग तिला विचारणारे आपला अनुभव सांगायची. मला पर तांबड आलीत एक म्हणते कशी, लाकडं भरभरीत दिसत्यात, जास्त दिवस टिकणार नाहीत. म्हटलं हे लाकूड बघ बघ, आंब्याचे भितलं आहेत, वलटण हवं. तशी म्हणती, 5 आणं घे, 5 आणं. म्हटलं, रांडवा चुलीत घाल जा तुझं पैसं आणि बघ जा पेटतात काय ते. यावर सगळ्या हसायच्या. अर्थात गिराईकाला त्याच्या तोंडावर शिव्या दिलेल्या नसायच्या. मग दुसरीला स्फुरण येत ती म्हणायची, तसा तसाच एक जून माझी वरंडी चारित होता, 7.5 आणं देतो म्हणाला. म्हटलं, व्हायतं पैसं बैलाच्या पुढ्यात घाल जा आणि बघ बैल खातो काय तर. तिसरीचा अनुभव गिरायकाचा अज्ञान उघड पाडायचा. ती सांगायची, गाडी तलावर मी वरण नेली, तेवढ्यात दोघं बापय आलं. वरण कशी असं विचारल्याने नि बोलत राहिलं. मी म्हटलं, वरण घेता आहे ना? मला डोईवर लई वज जड झालंय. तसं म्हणाल, टाक खाली.
वरण खाली टाकली तसं लागलं उचलून बघाय आणि म्हणत्यात वरण लय हलकी हाय, तुला जड कशी काय झाली? म्हटलं आम्ही लांबीस न 2-3 घाट्या चढून येताव, आम्हा जड नाही होईल. तुम्ही जाग्यावर उचलताव हाय, तुम्हाला हलकीच लागणार. या बोलण्यावर चौथी उसळून म्हणायची, आमचं चिव्याचं चेप उचलून घे म्हणावं, मग बघ कशी गांड फाटते ती. यावर सगळ्या खू खू करत हसायच्या, पण त्या हसण्यामागे त्यांच्या उपेक्षित जगण्याचा सल असायचा. आणखी एखादा अनुभव आमच्या बालबुद्धीच्या पलीकडचा असायचा. एक जण सांगायची, माझी वरण मी गाडी तलावर उतरली तर एक मेला धोतार नेसलेला म्हातारा आला आणि सारखा डोला मारीत गवत रापून बघायला लागला. त्याला म्हटलं, राबतोस काय? मी त्या दलपाची गटली बिटली नाही दडवल्यात, हा निस्ता भाताचा पेंडा हाय, गुरा पेंडीसारखा खातील, तुला घ्यायचं असलं तर घे. तर त्या मेल्यान पटकन धोतार बाजूला करून नाग दावल्यानं मेल्याच्या हुरड्यावर लाथ मारून दात पाडणार होता, पर मेला गांडीस खोट लावून पळाला. इथं त्या सगळ्या जणी त्या थेरड्याला मग कोरसमध्ये लाखोली व्हायच्या, गंभीर व्हायच्या आणि पुन्हा पूर्ववत होऊन चालू लागायच्या. मध्येच एखादी तोंडातल्या घासात भाजलेल्या माशाची कुबट चव घेऊन बडबडायची, जल्ल दोड्या कुबाटलेलं ना ग, रान मुसलमानीनं दोड्या ताजी सांगितल्या म्हणून घेतली, करपाटलं रांडाचं कालीच तर. एखाद्याला आठवण व्हायची, मी 2 आण्याचं गोड तेल मागितलं आणि 1च आण्याचं दिल्यानं. हाय हाय ग, असं कसं ग मेल्यानं मला फसवल्यान, कशी ग मी रांड फसलं. मग अख्खा रस्ता ती चुटपुटत स्वतःला शिव्या देत राहायची. तेवढ्यात पुढे जाणाऱ्याला मागची ओरडून सांगायची, ग तुझ्या हाऱ्यातली चण्याची पुडी कालवा पलवताय बघ. मग ती हारेवाली दोन्ही हात वर करून ते हलवत चवड्यावर जागच्या जागी नाचायची. असं मग कुणाच्या हाऱ्यातला मासा पळवायचा तर कुणी घेतलेलं माशाचं काळीज, ग तुझं काळीज कावल्यान पलवल्यान बघ, अशी हकाटी व्हायची आणि सगळ्या हसायच्या. कधी कधी पाठीमागून येणारा कुवाडणींचा घोळका आमचा स्पर्श होणार नाही अशा बेतानं आम्हाला वळसा घालून पुढे जायचा. ते लक्षात येऊन त्या खूप दूर गेल्या की आमच्यातली एक जण उसळून रागानं म्हणायची, ह्या बघा सोवलेवालनी कशा लांबनं लांबनं गेल्या, जशा काय भटणीत जातात हाय. यावर दुसरी हमखास म्हणायची, ह्याच्यातल्या एका कुलवाडणीच्या नेसनात 8 दिवस कुसलेलं फुरसं होतं आणि ह्या आम्हा सोवलं दावतात हाय मेल्या. मग आणखी कोण कशी कशी सोवळं दाखवते आणि आंघोळ न करता बुरशी राहते त्याची चर्चा व्हायची आणि खसखस पिकवत सगळ्या चालत राहायच्या. मध्येच घरच्यांची आठवण काढायच्या, आजारी पोर कसा असेल, बारक्या पोरास दूध पाजलं नसेल का नाही, दारुड्या नवऱ्यानं पोरांना मारलं तर नसेल. अशा शंका कुशंकांनी त्यांची भेगाळलेली पावलं गावच्या ओबड धोबड वाटेवर चटाचटा पडायची. याच वाटेवर आमच्या घरातल्या पूर्वापार चालत आलेल्या घडलेल्या अनेक गोष्टी या बायका आम्हाला सांगायच्या. आमच्या खापर पंजोबांची एक विलक्षण गोष्ट आम्ही त्यांच्याकडून ऐकली. खरं तर आमच्या वाडीचा मूळ पुरुष कोण तो एक होता. त्याला बायका घाटी डोंगर चढता उतरता शिव्या द्यायच्या. त्या मूळ पुरुषाचे एकाचे 21 झाले आणि त्याचा वंशवेल वाढून पुढे आमची वाडी झाली. त्या वंशवेलीतला हरी नावाचा माणूस जो माझा पंजोबा होता, तो पुण्याला इंग्रजांच्या सैन्यात होता. एकदा तो गावात आला आणि त्याने एक पराक्रम केला. झालं होतं असं की तेव्हा महाराज आंभारांची लग्न पूजा वगैरे विधी भट मंडळी करीत असत. पण हे विधी भटजी प्रत्यक्ष महारवाड्यात येऊन न करता वाडी बाहेरच्या एखाद्या झाडावर चढून दुरूनच तो काहीतरी सुतुपुतू करायचा. कुणाचं लग्न असेल तर मांडवात अंतरपाटा आड नवरा नवरी उभी असायची. मग भट मोठ्यानं ओरडून सावधान म्हणायचा की इकडे मांडवात ढोल ताशे वाजून लग्न व्हायचं. भट खाली उतरून दक्षिणा म्हणून ठेवलेल्या नाण्यावर पंचपात्रातलं पाणी पळीनं शिंपडून नाणी कनवटीला लावायचा.
आणि शिधा म्हणून आणलेलं धान्य, तांदूळ, नारळ वगैरे आपल्या नोकरांकरवी आपल्या घरी न्यायचा. भटांकडून पंचांग बघून नाव राशीतलं नाव आणणं, कुणी आजारी बिजारी असेल तर विभूती घेणं वगैरे गोष्टी भटाच्या अंगणाबाहेर ताटकळून तेही अगदी दुरून मिळत असत. आमच्या पंजोबाला हे लांबून होणारे धार्मिक व्यवहार अपमानकारक वाटत असत. त्याच्यावर पुण्याला 1873 साली स्थापन झालेल्या सत्यशोधक चळवळीचा प्रभाव असावा. एकदा तो गावात आला असता त्यानं गाववाल्यांची सभा घेऊन ठरवलं की आमचे धार्मिक विधी आम्ही करू. भटाला तो अपमान वाटला. त्यानं हरीला सांगितलं, लग्न लावण्यासाठी संस्कृत यावं लागतं. हरी म्हणाला, मला संस्कृत येतं. आणि त्यानं कसले तरी 3-4 श्लोक म्हणून दाखवले. मग भट म्हणाला, भूत भविष्य बघायचं तर प्राणायाम ही करावा लागतो. हरी म्हणाला, मी प्राणायाम करतो. भटाला हे खरं वाटेना. त्यानं हरीला आव्हान दिलं की 8 दिवस आपण दोघांनी आपापल्या स्मशानात वरून बुजवलेल्या खड्ड्यात बसायचं. या प्रयोगात तू जिंकलास तर तुम्ही तुमची धार्मिक कार्य करायला आमची हरकत नाही वगैरे. लोकांनीही हा प्रयोग मनावर घेतला. गावातल्या सर्व जातीतल्या शहाण्या जाणत्यांची सभा झाली आणि सभेत ठरल्याप्रमाणे माळावरच्या जमिनीत 2 खड्डे खणण्यात आले. त्यात दोघांना वेगवेगळं बसून खड्ड्यावर फळ्या टाकून ओल्या मातीनं खड्ड्यांचं तोंड बंद केलं. फक्त आत दूध सोडायला वरून 2 तोट्या ठेवल्या. प्राणायामाच्या त्या अघोरी प्रकाराला पोलीस पहाराही होता. बत्त्या लावून लोक पहारा देत होते असं बायकांनी सांगितलं. दोघंही खड्ड्यात 5 दिवस जिवंत होते. 5व्या दिवशी भटाच्या तोटीतलं दूध वर आलं. भटाला मरण आलं. हरी जगला, जिंकला. त्या दिवसापासून आमच्या फणसवळे गावासह 9 गावांच्या केळये महालातले धार्मिक विधी, उग्र निग्र वगैरे करण्याची कामगिरी हरीकडे आली. हरीला तेव्हापासून मसनगिरी बुवा हे नाव पडलं. त्यानंतर ती भटगिरी परंपरेनं आमच्या घराण्यात आली. आमच्या घराण्यातले सगळे पुरुष आणि माझ्या वडिलांची एक आत्या, फटी अक्का असं तिचं नाव होतं, ती हरीची मुलगी होती. त्यानं खवलेकर नावाच्या मिलिटरीतल्या एका तरुणाला फणसवळ्यात आणून फटीचं त्याच्याशी लग्न लावलं होतं. तेही लग्न, पूजा वगैरे धार्मिक विधी सांगत असे. आम्ही लहान असताना आम्हाला अशा तऱ्हेचा पराक्रम केलेल्या त्या पंजोबाबद्दल अभिमान वाटायचा. आम्ही त्याची कथा कुणाकुणाला सांगायचो. पण आता त्या भटानं रूढी बलियरसी म्हणत आपला प्राण गमावला म्हणून खेद वाटतो आणि त्या आठवणीचा रंग पारा उडलेल्या आरशासारखा भेसूर वाटतो. फणसवळे रत्नागिरी मार्गावर आमच्या गावातल्या बायका आम्हाला आमच्या आईच्या बाबांच्याही अनेक गोष्टी सांगत. त्या सांगतानाचा त्यांचा आवेश आणि अभिनय जोरदार असायचा. त्या घटना अगदी काल परवा घडल्या असं वाटायचं. आता वाटतं त्या शिकल्या सवरल्या असत्या, त्यांना संधी मिळाली असती तर त्यातल्या 2-3 तरी उत्कृष्ट अभिनेत्री झाल्या असत्या. त्यावेळी आमच्या त्या तसल्या आडनिळ्या गावात शाळा नव्हती. पण एक पंतोजी एका ब्राह्मणाच्या पडवीत ब्राह्मण जातीतल्या मुलांना शिकवायचा. आजोबा चिमाजी यांची आमच्या बाबांना शिकावं अशी खूप इच्छा होती. त्यांची एक मुलगी, माझ्या वडिलांची मोठी बहीण, रत्नागिरी शहराजवळच्या परटवणे गावात लग्न होऊन गेलेली होती. तिचा नवरा हवालदार होता. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी त्यांच्या घरात एक शाळा सुरू केली होती. धर्मांतरित महारांची पोरं त्या शाळेत जात म्हणून त्या शाळेला बाटग्यांची शाळा म्हणत. आजोबांनी माझ्या वडिलांना त्या शाळेत पाठवलं. बाबांचं लहानपणीच लग्न झालेलं होतं. त्यांना त्या शाळेत शिकत असताना इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली होती, पण ती आजोबांनी फेटाळली. त्याचं असं झालं. त्यावेळी मिशनरी लोक घरोघरी जाऊन आणि शाळांमधूनही ख्रिस्ती धर्माची प्रवचनं देत, लोकांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करत. काही दीन दुबळे धर्मांतर करतही, पण जातीसाठी माती खावी या फुसक्या अभिमानामुळं फारसं धर्मांतर घडत नसे. बाबा अभ्यासात बरे होते म्हणून की धर्मांतरासाठी म्हणून कुणास ठाऊक, पण एका मिशनरी बाईनं बाबांना इंग्लंडला नेण्याची तयारी केली होती. आजोबांच्या परवानगीसाठी त्यांना निरोप पाठवून बोलावण्यातही आलं होतं, पण इंग्लंड म्हणजे काय हे त्यांच्या बुद्धी पलीकडचं होतं.
आपला पोर आता समुद्रापलीकडे गेला तर परत जिवंत दृष्टीस पडणार नाही या भीतीनं त्यांनी त्याचं लग्न झालेलं आहे हे कारण पुढं केलं आणि बाबांच्या व पुढे त्यांच्या पोटी जन्मणार असणाऱ्या आमच्या जीवनातल्या संभाव्य बदलावर अजाणता काट मारली. त्यांनी तसं करायला नको होतं अशी खंत आमच्या बालमनाला खूप वाटली. अस्पृश्यतेची विकृती अनुभवल्यानंतर आत्ताही वाटतं. अर्थात आई इथली होती हा भाग वेगळा. बाबांचा इंग्लंडला जाण्याचा बेत रद्द करण्यासाठी आजोबांनी जिच्या अस्तित्वाचं कारण पुढे रेटलं ती बाबांची बायको पुढे साध्या तापसरीनं आजारी पडली. तिच्या तोंडाची चव, अन्नावरची वासना उडून तिनं अंथरूण धरलं आणि ती उठलीच नाही. पाठोपाठ माझे चुलते हृदयविकारानं गेले. आजोबाही त्या धक्क्यानं वारले. माणसं अशी तडकाफडकी वारली की कुणातरी वाघ्या वैऱ्यानं मूठ मारली अशी समजूत व्हायची. आमच्या घरातल्यांचीही तशी ती झाली होती आणि आमची आई आणि चुलती थोरली बाय संशयानं पछाडून वाडीतल्याच कित्येकांना शिव्या देत होत्या. अंधश्रद्धेचा तो फेरा पुढे बाबांच्या मृत्यूनंतर फारच रंगला. बाबा 6वी शिकले आणि सिन्नर टेकडीवर अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू झाली होती. तिथे शिक्षक बनले. सिन्नर टेकडीवर तोंदेकर, कशेळकर, नाणीजकर अशी वैलाटीची महार मंडळी राहत. तिथल्या बायका छिनाल आहेत म्हणून त्या टेकडीला सिनल हे नाव पडलं असा एक समज होता. पण प्रत्यक्षात तो इंग्रजीतल्या सिग्नल या शब्दाचा सिनल असा अपभ्रंश होता. अरबी समुद्रातून जाणाऱ्या येणाऱ्या बोटींना, जहाजांना त्या टेकडीवरून उंच काठीवरून निशाण फडकावून सिग्नल दिला जाई म्हणून टेकडी होती. धर्मांतर होऊन तेथील लोक बौद्ध झाल्यानंतर त्या वाडीला तिथल्या लोकांनी आंबेडकर वाडी हे नाव दिलं. आमचे बाबा हरहुन्नरी होते. शाळेत शिकत आणि पुढे शिकवत असतानाही ते गाडी तळावर सावरकर पुतळ्याजवळ असलेल्या रंगोबा लांजेकर यांच्या कापडाच्या दुकानात दिवसातून काही तास कसलंही काम करत. लांजेकर आंब्यांचे मोठे व्यापारी होते. ते आमच्या गावातली आणि आमचीही आंब्याची कलम मोहरावर घेत. त्यातून त्यांची बाबांशी ओळख झाली होती. बाबांना पुन्हा लग्न करायचं होतं. माझ्या आईला हरे करंडे वगैरे आयदा न करता येतात या सर्टिफिकेटवर त्यांनी तिला होकारही दिला होता. पण माझ्या आजोबांनी, आईच्या वडिलांनी अनेक गोष्टीमुळे त्यांना नकार कळवला. एकतर मुलगा बिजवर, दिसायला काळा सावळा आणि पोरगी सकू गोरी गोमटी, त्यात तो तिच्याहून उंचीला कमी. हे नजरेआड केलं तरी बाटग्यांच्या शाळेत शिकला. सिनल टेकडीवर शिकवतो त्यात त्याचं वलाटपट्टीत आडगावात घर आणि आम्ही खलाटपट्टीचे. माझी पोर समुद्रातला ताजा फडफडीत मासा खाते आणि हा सुकट खाणारा. माझी लेक मी ह्याला देणार नाही. अशी बरीच कारणं आजोबांच्या गाठीला होती. अखेर आईचा थोरला भाऊ विठू जो सैन्यात शिपाई होता त्यानं मध्यस्थी केली. त्यानं आपल्या वडिलांना समजावलं आणि ते लग्न घडवून आलं. धन्यवाद. उर्वरित आत्मकथन पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.